नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तांदळाचे जिरा पापड बनवणार आहे। तर त्यासाठी तांदूळ दळून आणायची किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करायची काहीही गरज नाही। आपण डायरेक्ट तांदळापासून हे पापड बनवणार आहे। तर त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता हे आपण पापड बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 2 ग्लास तांदूळ साधारण 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवले होते। त्यानंतर हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता या ग्लासच्या मापाने मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते। आता हे तांदूळ 6 तास भिजवून धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे। आता कुकरमध्ये आपण 2 ग्लास तांदळासाठी साधारण 10 ग्लास पाणी आपण घेणार आहे। तर तुम्ही जर 1 ग्लास तांदूळ घेतला असेल तर 1 ग्लाससाठी तुम्ही 5 ग्लास पाणी वापरू शकता। तर इथे मी 2 ग्लास तांदळासाठी 10 ग्लास पाणी कुकरमध्ये घेतलेलं आहे। आता त्याच कुकरमध्ये मी मोठ्या चमच्याने 2 चमचे जिरे घातलेले आहेत। आता आपण जिरा पापड बनवणार आहे, त्यामुळे इथे मी जिऱ्याचा जास्त वापर केलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। कोणतेही पापड बनवत असताना आपण मिठाचा कमी वापर करायचा आहे, कारण पापड वाळल्यानंतर त्यामध्ये मीठ व्यवस्थित लागतं। त्यामुळे मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा पापड खार घातलेला आहे। तुमच्याकडे पापड खार नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा देखील अर्धा चमचा वापरू शकता। आता याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकायचे आहेत। आता पळीने एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती कुकरचं झाकण झाकून साधारण 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। म्हणजे आपला तांदूळ अगदी व्यवस्थित शिजतो आणि अजिबात कण वगैरे राहत नाहीत। आता याच्या आपण 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि कुकरवरचं झाकण काढून घ्यायचं आहे। तर 7 शिट्ट्यामध्ये अगदी तांदूळ आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपल्याला हवं तसं असं मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे आता मिश्रण जे शिजवून तयार झालेलं आहे ते पळीने साधारण 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे। म्हणजे एकसारखं आपलं मिश्रण होतं आणि कुठेही भाताचे कण राहत नाही। त्यामुळे तुम्ही हे मिश्रण जितके घोटून घ्याल तितके आपले पापड व्यवस्थित येतील। तर साधारण 2 ते 3 मिनिटे आपण हे मिश्रण घोटून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे पापड बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे मिश्रण थोडंसं काढून थंड करून घेणार आहे। आता आपलं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत मी इथे एक प्लास्टिक शीट व्यवस्थित अंथरून घेतलेली आहे। आता हे पापड मी घरामध्येच बनवणार आहे। आता प्लास्टिक शीटवरती आपण एक पळी हे मिश्रण घालायचं आहे। मिश्रण साधारण 50% आपण थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतरच या प्लास्टिक शीटवरती घालायचं आहे। आता एक पळी मिश्रण घातल्यानंतर मी दुसरा एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता तेल लावून त्याच्यावरती तो कागद ठेवून आपण प्लेटने अशा पद्धतीनं थोडंसं दाबून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने दाबले तर आपले पापड सहज पसरले जातात। अगदी सहज आपला इथे पापड तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मी आणखी पापड असेच बनवणार आहे। तर हे पापड बनवण्यासाठी जास्त मेहनत देखील लागत नाही आणि तुम्ही एकटे देखील सहज हे पापड बनवू शकता। तर अशा पद्धतीने माझे इथे सर्व पापड बनवून तयार झालेले आहेत। आता हे पापड मी 1 दिवस फॅन खाली आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। आता 1 दिवस फॅन खाली वाळवल्यानंतर आपण हे पापड पलटी करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने कागदावरून काढून मी सर्व पापड पलटी करून घेतलेले आहेत।
तर इथे माझे सर्व पापड काढून पलटी करून घेतलेले आहेत। आता या साईडून देखील हे पापड व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत। आता 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर आपले असे हे पापड तयार झालेले आहेत। अगदी पातळ झालेले आहेत, जाड अजिबात नाहीत आणि एकदम ट्रान्सपरन्स असे जिरा पापड आपले तयार झालेले आहेत। एकदम कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये हे असे आपले पापड बनवून तयार होतात। तर हे पापडची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे पापड तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते। त्यासाठी मी कढईमध्ये तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे असे पापड तळून घेतलेले आहे आणि दुप्पट तिप्पट असे हे आपले पापड फुलतात। तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने कोणाचीही मदत न घेता अगदी एकटे सुद्धा हे पापड बनवू शकता। तर इथे आपले पापड तळून तयार झालेले आहेत। अगदी मोडले तर कुरकुरीत राहतात आणि चवीला देखील खमंग असे लागतात। तर मंडळी, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि येणारे देखील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।